ब्रेकनंतर एक महत्त्वाची बातमी समोर येते। काजू कतलीच्या चमत्कारानं सीए पोफळे भोंदूखराच्या जाळ्यात अडकल्याची धक्कादायक माहिती समोर येते। हवेतून काजू कतली काढत पोफळे याच्यावर अंधश्रद्धेचं जाळं टाकण्यात आले। हात चलाकी करत पोफळे यांना भोंदूखरात चमत्कार दाखवला होता। आईवडिलांच्या मृत्यूची भीती दाखवत कोट्यवधी रुपये उकळलेत। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी महेश महाले आपल्या सोबत जोडले जात आहेत। महेश, काजू कतलीचं प्रकरण काय? मेघना खरे अशोक खरात बद्दल अनेक गोष्टी ज्या आहेत त्या समोर येताना बघायला मिळत आहे। खरं तर त्याच्या हातचालकीचे जे किस्से आहेत ते देखील आता सर्वश्रुत व्हायला सुरुवात झालेली आहे। कारण तो आपल्या अनुयायांना अशा आपल्या हातचालकीनेच खरं तर जाळ्या तोडत होता आणि अशाच प्रकारे त्याचा सीए ललित पोफळे हा देखील त्याच्या जाळ्यात अडकलेला होता। रिकामा हात दाखवत त्या हातामध्ये काजू कतली जी आहे ती चमत्काराने ललित पोफळे याला दाखवण्यात आलेली होती। हवेतून काजू कतली काढत पोफळे याच्यावर अंधश्रद्धेचं जे जाळं आहे ते अशोक खरातकडनं टाकलेलं होतं। मोकळा हात असलेला सीए पोफळे याच्याकडे दाखवत भोंदूखरातने त्याला प्रसाद दिलेला होता। त्यामध्ये काजू कतली निघालेली होती आणि यामुळे ललित पोफळे जो होता तो त्याच्या प्रभावाखाली गेलेला होता। असे एक नाही तर अनेक किस्से जे आहेत ते अशोक खरातच्या आता बाहेर यायला सुरुवात झालेली। खरं तर तो जसा ज्या पद्धतीने मानसोपचार किंवा मानसिक त्याला समोरच्याचं माइंड रिडिंग करण्यात तरबेज होता त्याचप्रमाणे तो हातचालकीमध्ये देखील तरबेज असल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे आणि कोट्यवधी रुपये उकळत भोंदूखरातने अशी अनेकांची जी फसवणूक आहे ती केलेली आहे। हवेतील काजू कतलीच्या चमत्काराने पोफळे हा भोंदू अशोक खरातच्या जाळ्यात असल्याची जी माहिती आहे ती आता समोर आलेली आहे। निश्चित धन्यवाद महेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।